श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा आणि अध्यात्म या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, 12 ऑगस्ट बुधवार या दिवशी आहे आषाढ अमावस्या. आषाढ अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. त्याचबरोबर बघा, या अमावस्येला दीप अमावस्या देखील म्हणतात. तर ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आणि त्याचबरोबर बघा, अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी अत्यंत प्रभावशाली सेवा आणि उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आषाढ अमावस्या ही रात्री उशिरा 1:53 सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर बुधवारी रात्री 11:06 असणार आहे. तर बघा, ही अमावस्या बुधवारी या दिवशी ग्राह्य धरली जाणार आहे. म्हणूनच 12 ऑक्टोबर बुधवार या दिवशी ही अमावस्या येणार आहे. तर बघा, ही दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाची असते. या दिवशी आपल्या घरातील सर्व दिव्यांची पूजा करायची असते. त्याचबरोबर सर्व दिवे घासून पुसून त्यांची स्वच्छ करून त्यांची पूजा करायची असते. त्यांना नैवेद्य अर्पण करायचा असतो. याच अमावस्येला दीप अमावस्या देखील म्हटले जाते. आणि त्याचबरोबर बघा, आषाढ महिन्यातील ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही काही प्रभावी उपाय केले, तर जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा पितृदोष, ग्रहदोष, नकारात्मकता जर काही समस्या उद्भवत असतील, तर अशा प्रकारच्या या समस्या सर्व दूर करण्यासाठी ही आषाढ अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर बघा, अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे आपल्या घरात भरभराट तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणत असतात. म्हणूनच अमावस्येला आपण आवर्जून आपल्या घरामध्ये उपाय करायलाच पाहिजेत. त्याचबरोबर बघा, अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे. अमावस्येच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये आपण काही उपाय केले आणि त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जरी आपण काही उपाय केले, तर माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरातील सर्व दुर्भाग्य दूर होते. तर बघा, काही लोकांना पितृदोषाचा त्रास असतो किंवा घरामध्ये खूप सतत नकारात्मकता असते. घरात खूप कलह, भांडणे असतात. त्याचबरोबर नोकरीविषयी काही समस्या असतील किंवा पती पत्नीमध्ये वाद होत असतील, मुले खूप चिडचिडे असतील किंवा ते तुमचे काही ऐकत नसतील, अशा समस्या काही असतील, तर या बुधवारी येणाऱ्या अमावस्येला आपल्याला काही उपाय करायचे आहेत. हे उपाय केलेले तुमच्या घरातील सर्व दोष दूर होतील आणि त्याचबरोबर पितृ देखील तुमच्यावर प्रसन्न राहतील. तर बघा, जर पितृ जर तुमच्यावर नाराज असतील, तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे कामे हे होत नाहीत. प्रत्येक कामामध्ये आपल्याला सतत अडचणी, अडथळे निर्माण होत असतात. त्याचबरोबर घरातील व्यक्ती ही सतत चिडचिड करणारी असते. घरामध्ये कलह, सतत भांडणे किंवा मुले ऐकत नसतील, घरामध्ये सतत पैशाची चणचण भासत असेल, अशा प्रकारच्या काही समस्या पितृदोषामुळे देखील आपल्या घरात उद्भवत असतात. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात. तर पितरांसाठी सेवा म्हणजे आपल्याला तर्पण विधी करायचा असतो. तर या आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांसाठी तर्पणविधी करायचा आहे. आणि जर तुम्हाला बघा तर्पणविधी येत नसेल, तर आषाढ अमावस्येला एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे सकाळी लवकर उठायचे आहे आणि पितरांचे आपल्याला नामस्मरण करायचे आहे. जर तुम्हाला पितृअष्टक म्हणता येत असेल, तर तुम्ही पितृअष्टक म्हणायचे आहे किंवा एखादे पुस्तक मिळत असेल, तर त्या पुस्तकसुद्धा घेऊन तुम्ही ते वाचू शकता. आणि सकाळी लवकर उठून आषाढ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला ही पितरांसाठी अत्यंत महत्त्वाची सेवा करायची आहे. आणि त्याचबरोबर बघा, अशा प्रकारे ही सेवा केल्याने हळूहळू आपल्या घरातील दोष हे दूर होत असतात. ही सेवा तुम्ही दर अमावस्येला करायची असते. पितरांना नमस्कार करून त्यांना क्षमा याचना करायची असते. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामधील सर्व समस्या दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची असते. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही पितरांसाठी काही सेवा केल्या, तर नक्कीच आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी दूर होते. त्याचबरोबर बघा, अमावस्येच्या दिवशी अत्यंत प्रभावशाली उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे आणि त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे. हा उपाय देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे असते आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचे असते. तर बघा, एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडेसे पाणी आणि थोडेसे कच्चे दूध आणि काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला पिंपळ झाडाला घालायचे आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला 7, 21, 51 किंवा 108 अशा प्रकारे प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि या प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा केल्यानेही आपल्यावर पितरांचा जो त्रास असेल किंवा जे आपले पित्र आपल्यावर नाराज असेल, ती सुद्धा समस्या दूर होते. तर बघा, अशा प्रकारे ही सेवा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर सायंकाळी दिवे लागणीला आपल्याला मोहरीचे तेल घ्यायचे आहे आणि
एक दिवा घ्यायचा आहे. तर तो दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे ही सुद्धा सेवा तुम्ही करू शकता. हे छोटे छोटे उपाय आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. तर बघा अशा प्रकारे जर काही तुम्ही उपाय केले तर नक्कीच आपल्या घरातील सर्व अशांतता दूर होते, आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि त्याचबरोबर बघा ग्रहदोष आणि नकारात्मकतासुद्धा दूर होते. त्याचबरोबर बघा आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्या घराची आपल्याला संपूर्ण स्वच्छता करायची असते. आपल्या घरामध्ये जी फरशी आहे तर त्या फरशी पुसताना त्यामध्ये आपल्याला थोडे खडे मीठ, गोमूत्र, हळद अशा प्रकारे या गोष्टी मिसळून आपल्या घरातील सर्व नकारात्मकता मिटून टाकायची आहे. तर बघा हे छोटे छोटे उपाय हे आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे असतात. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी आपल्याला या संपूर्ण सेवा करायच्या आहेत. तर बघा अशा प्रकारे आपल्याला आषाढ अमावस्येच्या दिवशी पितरांना खुश करण्यासाठी त्यांना स्मरून या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर बघा उद्या आहे बुधवार आणि अमावस्या, तर उद्या आपल्याला हे सर्व उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत. हे उपाय केल्याने आपल्या सर्व घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि त्याचबरोबर सर्व दोषसुद्धा दूर होतात. म्हणूनच नक्की उद्या हे उपाय करून पहा. आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.